नमस्कार मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही एखाद्या यूट्यूबरचे व्हिडिओज रोज बघता, एखाद्या स्ट्रीमरला फॉलो करता, एखाद्या सेलिब्रिटीबद्दल सध्या अपडेट्स माहिती ठेवता. हळूहळू तुम्हाला असं वाटायला लागतं की तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता, पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती व्यक्ती तुम्हाला ओळखतही नसते. यालाच मॉडर्न सायकोलॉजीमध्ये पॅरासोशल रिलेशनशिप म्हणतात. म्हणजेच एकतर्फी इमोशनल कनेक्शन, जिथे ऑडियन्सला एखाद्या पब्लिक फिगरसोबत इमोशनल अटॅचमेंट वाटतं, पण त्या रिलेशनशिपमध्ये खरी म्युच्युअल इंटरॅक्शन नसते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त सेलिब्रिटीजपुरतं मर्यादित नाही. आज यूट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स, स्ट्रीमर्स, ब्रॉडकास्टर्स, फिक्शनल कॅरेक्टर्स सगळ्यांसोबत पॅरासोशल बॉन्ड्स तयार होऊ शकतात. पण असं होतं तसं ह्युमन ब्रेन सोशल कनेक्शनसाठी तयार झालेला आहे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला वारंवार पाहतो, त्यांचा आवाज ऐकतो, त्यांच्या पर्सनल स्टोरीज ऐकतो, तेव्हा मेंदूला फॅमिलिॲरिटी वाटायला लागते. आणि फॅमिलिॲरिटी अनेकदा इमोशनल क्लोजनेससारखी वाटू शकते. विशेषतः सोशल मीडियामुळे हे जास्त वाढलं आहे. कारण पूर्वी सेलिब्रिटीज दूर वाटायची, पण आता डेली व्लॉग्स, लाईव्ह स्ट्रीम्स, स्टोरीज, बिहाइंड द सीन्स कंटेंट यामुळे क्रिएटिव्स आपल्यासारखे वाटायला लागतात. आणि हळूहळू ऑडियन्सला वाटू शकतं, हा माणूस मला समजतो. पण आता महत्त्वाचा प्रश्न, पॅरासोशल रिलेशनशिप्स वाईट असतात का? नेहमीच नाही. कधीकधी ती इन्स्पिरेशन देऊ शकतात, लोनलीनेस कमी करू शकतात, मोटिवेशन देऊ शकतात, इमोशनल सपोर्टसारखं वाटू शकतं. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा अटॅचमेंट रिॲलिटीपेक्षा जास्त स्ट्रॉंग होतो. उदाहरणार्थ सेलिब्रिटी क्रिटिसिझम, पर्सनल वाटणं, अनहेल्दी ऑब्सेशन असणं, क्रिएटर्सवर इमोशनल डिपेंडन्सी असणं, ऑनलाईन पर्सनॅलिटीजमुळे रिअल लाईफ रिलेशनशिप्स दुर्लक्षित होणं. आणि कधीकधी लोकांना असं वाटू लागतं की त्यांना इंटरनेटवरची व्यक्ती रिअल लाईफपेक्षा जास्त जवळची आहे. जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार आपल्याशी बोलत असल्यासारखी वाटते, पर्सनल गोष्टी शेअर करते आणि सतत आपल्या अटेन्शनमध्ये राहते, तेव्हा एक इमोशनल फॅमिलिॲरिटी तयार होऊ शकते. आणि ही फॅमिलिॲरिटी कधीकधी कनेक्शनसारखी वाटू शकते. जर एखादा क्रिएटर कॅमेरामध्ये बघून बोलत असेल, आपल्याशी डायरेक्ट संवाद करत असल्यासारखं वाटत असेल, तर इमोशनल कनेक्शन तयार होणं नॅचरल आहे. म्हणून पॅरासोशल रिलेशनशिप हा वीकनेस नाही, तो ह्युमन सायकोलॉजीचा भाग आहे. पण अवेअरनेस महत्त्वाची आहे, कारण इंटरनेटवर दिसणारी पर्सनॅलिटी ही नेहमी पूर्ण रिॲलिटी नसते. आणि ऑनलाईन कनेक्शन रिअल ह्युमन रिलेशनशिप्सची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाहीत. शेवटी कदाचित प्रश्न हा माहिती आपण कोणाला फॉलो करतो. खरा प्रश्न कदाचित हा आहे, आपण इमोशनली किती अटॅच्ड होतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.